हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. सध्या उन्हाळा चालू आहे, ऊन खूप वाढत आहे. सगळ्यांनाच या उन्हाचा खूप त्रास होतो आहे. मग या उन्हाळ्यात आपण काय काळजी घेतली पाहिजे, या उन्हामुळे आपल्या शरीरावर काय काय परिणाम होतात हे आपल्याला समजून घेणं खूप आवश्यक आहे. आता आधी आपण बघूया की या उन्हामुळे उन्हात जर फिरलो आपण, ऊन जर आपल्याला लागलं तर आपल्या शरीरावर त्याचे काय परिणाम होतात. सर्वप्रथम आपल्या शरीरामध्ये काय होतं, पाणी कमी झाल्यामुळे डिहायड्रेशन घाम खूप येतो, डिहायड्रेशन होतं. त्यामुळे मग किडनीवर सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो. त्याचबरोबर गर्भग्रंथीमध्ये अडथळा आल्यामुळे त्या त्वचेवर पुरळ येऊ शकतात, म्हणजेच घामोळ्याचा त्रास खूप येऊ शकतो, त्वचेला खाज येऊ शकते. असे त्रास या उन्हामुळे होतात. त्याचबरोबर हृदयावरही याचा परिणाम होऊ शकतो, पोटावरही याचा परिणाम होऊ शकतो, पचनाच्या समस्या होऊ शकतात, लूज मोशन सुद्धा होऊ शकतात, वॉमिटिंग होऊ शकतात, डोकेदुखी वाढते, शिवाय ताप सुद्धा येऊ शकतो. तर अशी लक्षणं ही ऊन लागल्यामुळे होऊ शकतात किंवा उन्हामध्ये फिरल्यामुळे होऊ शकतात. तर यासाठी तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे हे समजणं आवश्यक आहे. तर तुम्ही 12 ते 5 या वेळामध्ये उन्हामध्ये कुठल्याच कामासाठी बाहेर जायचं नाही. आपल्याला कामं करायची असतील तर ती 12च्या आधी किंवा 5 नंतर या वेळात करावीत. बाहेर जाताना सुती कपडे वापरावे, पांढरे स्वच्छ सुती कपडे वापरावे. रंगीबेरंगी काळे कपडे वापरू नयेत, त्यांनी उष्णता शोषल्या जाते आणि अजून त्रास होतो. त्याचबरोबर पाणी पित राहायचं. लिंबू पाणी, लिंबू सरबत, कोकम सरबत किंवा आंब्याचं पन्ह किंवा थंडगार माठातलं पाणी हे सतत पित राहायचं. डिहायड्रेशन होणार नाही याची काळजी घ्यायची. गार वाऱ्यामध्ये बसण्याचा प्रयत्न करायचा. त्यानंतर मसालेदार पदार्थ खायचे नाहीत, तळलेले पदार्थ खायचे नाहीत. त्यामुळे तळलेले जर पदार्थ खाण्यात आले तर खूप पाणी प्यावंसं वाटतं आणि अजून त्रास होतो. त्यामुळे तळलेले मसालेदार पदार्थ या दिवसामध्ये टाळले पाहिजेत. ज्यांना हृदयरोग आहेत, जे लोक वृद्ध लोक आहेत, अशांची जास्त काळजी घेतली पाहिजे. लहान मुलांना सुद्धा उन्हापासून त्यांचा बचाव केला पाहिजे. त्यांना शक्यतोवर उन्हात काही काम असेल तरी नेऊ नये. घरात बसून बैठे खेळ त्यांना खेळू द्यावेत. अशा प्रकारे जर उन्हात आपण गेलं नाही तरी पण आपण आपला बचाव बराच चांगल्या पद्धतीने करू शकतो. आणि उन्हाळ्यामध्ये दुपारी तरी मद्य, चहा, कॉफी टाळलं पाहिजे. थंड पदार्थाचं सेवन केलं पाहिजे. अतिशय माठातलं पाणी पिलं तर फार उत्तम. बाहेरचं खाणं टाळलं पाहिजे, त्यामुळे इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. जर लूज मोशनमुळे डिहायड्रेशन झालं तर अजून त्रास होऊ शकतो. त्यामुळे घरचं सकस ताजं अन्न खावं आणि पाणी भरपूर प्यावं. दिवसभरात 7 ते 8 ग्लास किंवा त्याहीपेक्षा तहान लागत असेल तर पाणी जरूर प्यावं. पाणी पिण्याचा कंटाळा करू नये आणि काही त्रास झाला तर लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. उन्हात थोड्या वेळासाठी जरी बाहेर गेलं तरी पण डोकं दुखत असेल, आणखी काही थकवा वाटत असेल तरी लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ORS पावडर घ्यावी, इलेक्ट्रॉल पावडर म्हणतात त्याला. ते पाणी, इलेक्ट्रॉल पावडरचं पाणी प्यावं, म्हणजे इलेक्ट्रोलाइट्स मेंटेन होतात शरीरामध्ये, त्याची कमतरता भासत नाही. त्यामुळे स्नायूला येणारा थकवा जो आहे तो कमी होतो. अशा पद्धतीने जर आपण उन्हाळ्यात आपली काळजी घेतली तर हा उन्हाळा आपल्याला नक्कीच सुसह्य होऊ शकतो. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.